अधिक नजर टाकूया 10 सेकंद 10 बातम्यांवर। मिचॉंग चक्रीवादळाचा परिणाम ओसरला। विदर्भासह राज्यभरात किमान तापमानात घट होऊन थंडी वाढणार असल्याचा अंदाज। राज्यात 6 विभागातील धरणातील पाणीसाठा 66.31%वर। उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची भीती। आदिवासी पाड्यांमध्ये डिसेंबरपासूनच पाण्यासाठी वणवण। शहापूर मुरबाडमध्ये पाणी टंचाई, महिलांची 1.5 किलोमीटर पायपीट। अवकाळी पावसाचा पिकांना फटका, 8,000 हेक्टर शेतीचं नुकसान भरपाईची शेतकऱ्यांकडून मागणी। डहाणू, जव्हार आणि मोखाड्यात आज ब्लॅकआउट। दुरुस्तीच्या कामासाठी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित करण्यात येणार। मराठवाडा विद्यापीठाच्या नवीन कुलगुरू निवडीचा दिवस ठरला। 5 जणांची नावं निश्चित। 19 डिसेंबरला नाव जाहीर होण्याची शक्यता। मेगा भरतीसाठी पनवेल पालिकेची यंत्रणा सज्ज। आजपासून लेखी परीक्षेला सुरुवात। 377 पदांसाठी भरती होणार। शिक्षकांची बँक खाती पुन्हा मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत। राजकीय लाभापोटी निर्णय घेतल्याचा शिक्षक संघटनांचा आरोप। चर्चगेट ते वसई एसी लोकलमध्ये लिकेज। ट्रेनच्या डब्यात पाणी पडत असल्यानं प्रवासी हैराण। रेल्वे ट्रॅक शेजारी जखमी अवस्थेत पडलेल्या तरुणाचा नागरिकांनी वाचवला जीव। बदलापूर रेल्वे स्थानकाजवळची घटना। या बुलेटिनमध्ये आपण बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात पाहणार आहोत। मात्र त्याआधी महत्त्वाच्या बातम्या। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत आज निवडणूक आयोगात सुनावणी। शरद पवार गटाकडून युक्तिवाद केला जाणार। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको, प्रकाश आंबेडकरांची रोखठोक भूमिका। एक्सक्लुझिव्ह मुलाखत पहा यूट्यूबवर। मनोज जरांगे यांची नांदेडमधल्या नायगावात जाहीर सभा। सभेसाठी जय्यत तयारी। मराठा बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याची शक्यता। आमदार रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा वर्ध्यात। सेवाग्राम आश्रमाला देणार भेट। ऊस दराबाबत सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक। कारखानदार आणि शेतकरी संघटनांमधील बैठकीत तोडगा निघतो का याकडे लक्ष। फेरपरीक्षेतही अनुत्तीर्ण झाल्यास विद्यार्थी त्याच वर्गात। 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय। म्हाडा कोकण मंडळाची 13 डिसेंबरची सोडत लांबणीवर। 5,311 घरांच्या सोडतीसाठी लवकरच नवीन तारीख जाहीर केली जाणार।